बाबासाहेबानं दिलं गे बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं काहीच माहित नाही कसं घडलं काय घडलं. तुम्ही संपूर्ण चित्र आईबीएनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. सर पे मुकुट सजे मुख पे उजाला हाथ धनुष गले में पुष्पमाला हम दास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. आणि आज पहिली आरती झाली. असंख्य लोक या ठिकाणी आले, महिला आल्यात, पुरुष आलेत आणि आमचं स्वप्नात सुद्धा नव्हतं की इतकी मोठी आरती होईल आणि ती आरती या ठिकाणी झाली. आरती कीजे हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की आरती कीजे हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की आरती कीजे हनुमान लला की. जाके बल से गिरिवर कांपे जाके बल से गिरिवर कांपे रोग दोष जाके निकट न झापे रोग दोष जाके निकट न झापे. आरती कीजे हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की आरती कीजे हनुमान लला की. अंजनी पुत्र महाबलदाई अंजनी पुत्र महाबलदाई संतन के प्रभु सदा सहाई संतन के प्रभु सदा सहाई. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम श्री जानकी नायकम रामचंद्रम भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आरती कीजे हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की आरती कीजे हनुमान लला की. देवीरा रघुनाथ पठाए. जे भुसार शहरातले जे प्रतिष्ठित असतील, व्यावसायिक असतील, लहान मोठे कोणी असो, आरतीचा बहुमान त्यांना द्यायचा आणि प्रसाद रूपी त्यांना आपल्याकडनं द्यायचा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा केली पांडुरंगा केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला धागे सुद्धा बांधले, इच्छापूर्ती धागे बांधले गेलेत. सुत हनुमान की जय. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. सर्वांच्या कृपेने या ठिकाणी आरतीचा जो बहुमान होता, पोलीस निरीक्षक आपले उद्धवजी दमाडे होते, नंतर शेखर दादा होते, त्यानंतर कैलास दादा होते आणि अनुराग दादा होते. असे आम्ही ठरवलं की बा दर शनिवारी आणि मंगळवारी या ठिकाणी आरती सुरू करायची आणि जे भुसावळ शहरातले जे प्रतिष्ठित असतील, व्यावसायिक असतील, लहान मोठे कोणी असो, आरतीचा बहुमान त्यांना द्यायचा आणि प्रसाद रूपी त्यांना आपल्याकडनं द्यायचा. आज आम्ही या ठिकाणी ते आलेत, एका शब्दावर आलेत. काहीच माहीत नाही कसं घडलं, काय घडलं. तुम्ही संपूर्ण चित्र आईबीएनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की या ठिकाणी मंदिराची परिस्थिती कशी होती. आणि हे आमचे दादा आहेत की हे मंदिर आणि यांच्या सोबतचे आहेत, अजून मला नाव माहीत नाही आहे, पण यांनी खरोखर हे मंदिर या ठिकाणी टिकून ठेवलं आणि पूजा विधी या ठिकाणी सुरू होती. परंतु दयनीय अवस्था, अनेकांना हात पसरवलेत, यायचे जायचेत, परंतु काय समजणी काय झालं, पण सर्वजण या ठिकाणी आलेत आणि आज पहिली आरती झाली. असंख्य लोक या ठिकाणी आले, महिला आल्यात, पुरुष आलेत आणि आमचं जे स्वप्नात सुद्धा नव्हतं की इतकी मोठी आरती होईल आणि ती आरती या ठिकाणी झाली. आणि एक हनुमानाचं दर्शन या ठिकाणी सर्वांना बघायला मिळालं. धागे सुद्धा बांधले, इच्छापूर्ती धागे बांधले गेलेत. असं या ठिकाणी सूर्यमुखी हनुमान मंदिरच्या ठिकाणी आज पहिली आरती संपन्न झालेली आहे. येत्या 2 तारखेला हनुमान जयंती दिवशी सायंकाळी या ठिकाणी 7 ते 9 वाजेपर्यंत भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचं सुद्धा ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि प्रसादाचा लाभ घेण्याचे संपूर्ण आयोजकांकडून आवाहन केलं जातं आहे. विनंती एकच आहे सर्वांना की सर्वांनी या ठिकाणी एकदा पाय ठेवा, आपलं दर्शन या ठिकाणी हनुमानांचं घ्या, आपल्या या ठिकाणी इच्छा पूर्ण होईल असं या ठिकाणी सांगितलं जातं आणि तेच संपूर्ण आपण चेहऱ्यांनी या ठिकाणी आईबीएनच्या मधून पाहिलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आवर्जून या. जय हनुमान. जय हनुमान. जय जय श्री सीताराम. वातावरण इतना पवित्र हो गया है यहाँ पर कि हमको ऐसा लग रहा है कि बिल्कुल मतलब क्या सबको एक ऊर्जा मिली हुई है इस पूजा के साथ में. और मेरे सभी भक्तगणों से निवेदन है कि आप इस मंदिर में अवश्य भेंट दें. मैं बोलता हूँ आपकी मन्नत का धागा बांधे और प्रभु बैठे हैं और सबकी मनोकामना पूरी करेंगे, ये बात का मुझे पूरा भरोसा है. इतने जितने भी मेरे साथ में लोग हैं, ये सबकी हार्दिक इच्छा थी कि ये मंदिर के अंदर व्यवस्था हो जाए और ये व्यवस्था करवाने वाले वो प्रभु ही हैं जिन्होंने व्यवस्था की है. हम सिर्फ माध्यम हैं. आप सभी को एक निवेदन और है कि प्रभु की प्रेरणा से हम लोग 2 तारीख जो हनुमान जयंती है उस दिन एक छोटा मोटा भंडारा, जितना हमारी क्षमता है, जितनी हमारी सामर्थ्य है उसके हिसाब से भंडारा करने वाले हैं. तो आप सभी प्रसाद पाने के लिए उस दिन अवश्य पधारिए, ये निवेदन है. शाम में रखने वाले हैं, वो शाम में रहने वाला है भंडारा, ताकि आप लोगों को समय मिले और प्रसाद पाने आप सब जरूर आइए, ये निवेदन. आज हमारे यहाँ श्री राम जी की आरती और हनुमान जी की एकदम बढ़िया पूजा हुई है, अर्चना हुई है और हमारे पूरे भुसावल के सभी वासियों पर इनकी कृपा और इनका आशीर्वाद बना रहे और हमारे भुसावल में बहुत बहुत यानी तरक्की करे हमारा भुसावल. बस यही मेरी प्रार्थना है प्रभु से. और सभी लोग भुसावल के एक दूसरे से मिलजुल के रहे और प्रेम और स्नेह सब में बना रहे. जय श्री सीताराम. सबसे पहले तो जय श्री राम. जय श्री. आज बिल्कुल सुकून मिला. आज आरती हुई, 4 अतिथि आए थे, बड़े लोग, बहुत आनंद आया. और सभी लोगों से हाथ जोड़ के ऐसी विनंती रहेंगी कि भाई हर मंगलवार हर शनिवार को यहाँ पे शाम को आरती रहेंगी. सभी ने यहाँ पर उपस्थिति दे, भगवान के दर्शन ले. और आने वाली 2 तारीख को हनुमान जी का विशाल भंडारा रखा गया है प्रभु की इच्छा तक. तो शाम को भंडारे का समय रहेगा 7 बजे से, फिर प्रभु की इच्छा तक. तो सभी ने भंडारे का लाभ उठाए. ऐसे सभी से हाथ जोड़ के विनंती है. जय श्री राम. जय श्रीराम. आज सूर्यमुखी हनुमान मंदिर यांची पहिली आरती झाली. त्या आरतीमध्ये
150 ते 200 लोकांचा जमाव होता. इतकी अपेक्षा नव्हती, इतके लोक इथं जमावून गेले. हे तर प्रभूची कृपा आहे. हे मंदिर खूप पुरातन आहे. हे जवळजवळ 70 वर्षाच्या वरचा इतिहास या मंदिराचा माहिती आहे. बाकी माझ्या माहितीप्रमाणे मी इथे 30 ते 35 वर्षापासून कायम इथे सेवा देत आलो आहे, पूजेत दर्शनाला आलो आहे. तर हे खूप चांगलं जागृत देवस्थान आहे. तर सर्वांनी येऊन इथे दर्शनाचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या हनुमान जयंतीला भंडाराला संध्याकाळी 7 वाजेपासून इथे अवश्य तुम्ही तुमची हाजिरी लावाई ही विनंती. आज बड़ा सुंदर अवसर मिला हमें आरती करने का. 2 तारीख को जैसे बताया आदर जी ने कि महाप्रसाद का आयोजन किया है. मैं सभी से विनंती करूंगा, कृपया आइए, महाप्रसाद का आनंद लीजिए. जय सीताराम. आज उगवला समतेचा दिसदारी. आज उगवला समतेचा दिसदारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. दान शिकवली जगाला दुनियादारी. दान शिकवली जगाला दुनियादारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. माझ्या भीमाची. कोरड में बहुत देखे ऐसा बेटा हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. ये कलकलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन अमर. कोणी नाही केलं, कोणी नाही केलं, कोणी नाही केलं भजवमय. विजेचं दालन फुलवमय. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. मी स्वप्नात पाहिला बाई भीम माझा ग, भीम माझा ग. दिल्लीत भाषण देवी भीम माझा ग. दिल्लीत भाषण देवी भीम माझा ग. दिल्लीत भाषण देवी भीम माझा ग. दिल्लीत भाषण देवी. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जवळ खरवून जाये. तिकडं बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.